नमस्कार. साम्राज्य क्रिएशन, अमृत संस्कार यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. गेले 4 वर्ष विविध विषयावर मी गोष्टी सांगितल्या अमृतकण या माझ्या चॅनलवर. आता तोच चॅनल पुढं नेते आणि लहान मुलांसाठी संस्कार वर्ग आपण घ्यावा. संस्कार हे विकता येत नाहीत. संस्कार ही घ्यायची गोष्ट आहे, ती आत्मसात करायची गोष्ट आहे. गेले 2-3 आठवडे मी संस्कार वर्ग घ्यायचा प्रयत्न केला, परंतु ज्या मुलांना संस्कार करायचे त्या मुलांची कपॅसिटी असताना पालक जर त्यांना हे शिकवू नका ते शिकवू नका म्हटले तर मग कसं काय संस्कार करणार. पण आता मी आपणा सर्वांना पालकांना मी अतिशय नम्रपणे विनंती करते की आपल्या मुलांची कपॅसिटी आपण ठरवू शकत नाही. त्यांना खूप सगळं येतं, त्यांना सगळं लक्षात राहतं आणि आपण त्यांना वेगवेगळ्या विषयी त्यांना जर शिकवलं नाही तर त्यांना कळणार कसं काय. त्यामुळं तुम्ही तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेचा हे कस लावू शकत नाही, तर त्यांना आपण शिकवूया, त्यांना आपण सांगूया आणि मग त्यांना अगदीच आलं नाही तर आपण परत परत सांगूया. आता हा व्हिडिओ तुम्ही परत परत रिपीट बघू शकता. तसा वर्ग परत परत घेता येणार नाही आणि पुन्हा पुन्हा एकाच मुलाला आपल्याला शिकवता येणार नाही. आणि मग लक्षात आलं की अरे आपण असं यात वेळ घालवायला नको. आपण आपल्याकडं असलेले संस्कार आपण विकायला नको, आपण ते जोपासायला हवे. म्हणूनच हा अमृत संस्कार आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि तो खजिना आहे. माझ्याकडे खजिना आहे. आज गणपती बुधवार, आपण गणपतीला वंदन करूया आणि आपल्या आज नुसती आपण सुरुवात करतो आहे की उद्यापासून आपला संस्कार वर्ग सुरू होतो आहे. तर जास्तीत जास्त जण या माझ्या अमृत संस्कार खजिना या चॅनलला जोडले जा असे मी आपणा सर्वांना विनंती करेन. आणि अमृताजीकडं खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप गाणी आहेत, खूप स्तोत्र येतात, खूप मंत्र येतात, खूप प्रकारे मी तुम्हाला सांगेन की सकाळी उठल्यावर काय म्हणायचं, दुपारी काय म्हणायचं, कृतज्ञता कशी व्यक्त करायची, सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्यात तुम्ही मात्र जोडले जा. आणि तुम्ही आमच्या चॅनलला जर प्रथम आला असाल तर लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला माझा व्हिडिओ आलेला समजेल आणि तुमच्या मुलांना ते बघता येईल. तर आपण गणपतीला वंदन करूया. मूषकवाहन मोदक हस्त चामरकर्ण विलंबित सूत्र वामन रूप महेश्वर पुत्र विघ्नविनायक पाद नमस्तू. हे गणेशा, आमच्या या मुलांना, आमच्या या गोड चमूंना खूप बुद्धी दे, खूप त्यांना पालकांचं ऐकायची, गुरुजनांचं ऐकायची अशी बुद्धी दे. आणि त्यांच्याकडं खूप बुद्धी असल्यामुळे ते सर्व आत्मसात करतील ह्याची खात्री आहे. तेव्हा जास्तीत जास्त जण आमच्या चॅनलला जोडले जा, जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात येतील. उद्या आपण 30 एप्रिल हा आपला गुरुवार, आपला प्रारंभ आहे या चॅनलचा आणि त्याच्यामध्ये आपण नृसिंह जयंती आहे अनायसा. तर म्हणून आपण नृसिंहाची गोष्ट पाहणार आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी पाहणार आहेत, फक्त देवाच्याच गोष्टी नाही तर परिराणींच्या गोष्टी, चांदोबाच्या गोष्टी, वाल्याकोळ्याची, रामाच्या गोष्टी, कृष्णाच्या गोष्टी, अनेक प्रकारच्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आणि आपल्या सर्व या गोड चमूंना हे चॅनल नक्की आवडेल. जास्तीत जास्त जण याला जोडले जा. आणि म्हणूनच मी आपणा सर्वांना पुन्हा विनंती करते की तुम्ही सगळेजण आपल्या अपत्यांवर विश्वास ठेवा की अरे त्यांच्याकडं कुवत आहे. आपण बघितलंच मागच्या वर्षी 32 तास तो महेश यांनी केवढ्या ऋचा, किती हजारो ऋचा त्यांनी पाठ केल्या. मग एक साधा सामान्य माणूस इतक्या ऋचा पाठ करू शकतो तर आपली मुलं पण करू शकतात. तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवा.
आणि विश्वासानेच हे जग चालतं. तेव्हा नक्कीच अमृताजीच्या शिकवण्यावरही तुम्ही विश्वास ठेवा आणि तिच्या मायेने प्रेमाने या सगळ्या बोलण्यावर तुम्ही सगळेजण विश्वासाने जोडले जा अशी मी आपणास पुन्हा पुन्हा विनंती करते. आणि आज आपण पसायदान घेऊ म्हणूया आणि आपला आजचा प्रस्तावनेचा भाग आपण थांबूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्णी रती वाढो. मुक्ता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तू होता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव, बोलतेचे अर्णव. पीयूषांचे चंद्रमेंचे अलांछन, मार्तंड दे तापहीन. ते सर्वही सदा सज्जन. सूर्य रे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवो नितिनी लोकी. भजिदो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी भिये, दृष्टादृष्ट विजये. होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. आओ येईल दान पसाओ, येणे वरे श्री ज्ञानदेव. सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊलींनी संपूर्ण जगासाठी पसायदान मागितलं. आणि मी आपल्या सर्व बालकांना आजीच्या मायेने सांगते की तुम्ही आमच्या या चॅनलला जोडले जा आणि जास्तीत जास्त गोष्टी, गप्पा आणि संस्कार, स्तोत्र सगळं तुम्ही शिकून घ्या. श्रीराम.